का बॅक कॅमेरा चालू असला तर चालू बोलणे, कॅमेऱ्यात बंद असत की एक शब्द सुद्धा बोलत नाहीये. कोण? नमस्कार, गुड मॉर्निंग ऋतू. गुड मॉर्निंग ऋतू. झोपली आजी. नमस्कार करा बरं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि नमस्कार केला. आता मी नमस्कार केला. आणि रोहिणी फायनली जाणार आहे. कुठं बघा तिच्या तोंडावर तेज किती आलेला आहे. नमस्कार. कस काय आजी? मस्त. उपवास होता का आज? हो. रोहिणीसाठी काय काय आणलं बघा. फाफडा, मोतीचूर लाडू, मोतीचूरचे, अजूक काजू कतली, अंजीर काजू कतली, अजूक चिवडा. बरं याच्यापैकी काय जमतं रोहिणी सांगा. तिला काही जमत नाही पण एवढूला घास ती खाई. एक एक घास तिला काही जमत मग बी म्हणत त्याच्या ना आजी. मी तिला असं फोर्स नाही करत ना, रोहिणी तू घे आणि काय. एक एक घास खाय नेमकाला सवय लागत. बळजबरी मी ती हे थोडी करायला ताटामध्ये टाक. एक एक घास काय. आता खूप दिवस झाले तू चव बघितली नाही कशाची. ती कसे लग्न झालं ना, लग्न झालं ना, आय बी न राहीन 4-8 दिवस असे. आता अशा धामधुमी तू धाडशील तिला. तिच्या मायचं तिकडे आमच्या तिकडे त्यांच्या तिकडे एका जणात लग्न आहे. तिच्या मायच्या तिकडे अर्धा तिकडे लग्न आहे एका जणाचं. ते लग्न कितीला ते माहित नाही, पण मी तिला लग्नाच्या आधीच जाऊन म्हटलं तिच्या मायची तारामळ होईल. तिकडची बहीण बरी लग्न. आता बघू 15 दिवस, हप्ताभर, 1 महिना, 2 महिने, 3 महिने रोहिणीला जसं करमत तसं आपण तिला ठेवू. पण लग्न झाल्यावर बघू आता काय. म्हणजे लग्न तिच्या मायला तिकडे जाता येणार, इजूल बी राहता येईल अशी गोष्ट नाही रे बाळा. तू तिला धाडशील लग्न. तर मी लग्नात 3 दिवसाच्या आधी घेऊन येणार आहे. लग्न जर असलं कधी तर तिचं मन झालं तर, अन्याय झाला तर राहू देणार आहे. लग्नाला पाहिजे जाऊ दिलं जाऊ दे. कारण की लग्नाला नको बाबा, मला असं वाटतं लहान लेकरू आहे. जा तुम्ही 2 जण. हा मी तर जात बाबा, मी नाही रिक्स घेऊ शकत. आहे की नाही ग. आपला सवय राहील तुम्हाला माग कधी नाही राहा. नाक धरासर काम करा अशा कामाला. लग्न कार्यात आता बघू किती तारखेला जायचं ग. मग 15 तारीख झाली. 15 तारखेलाच आपल्या पिऊचा बर्थडे. मग 30 तारीख झाल्यावर अशा कामाला 17 तारखेला जाईन रोहिणी. आहे की नाही. पण आता आमचे व्हिडिओ बघू. आता रोहिणीने तिकडून शूट करून व्हिडिओ टाकला तर ठीक आहे, बरोबर ना. पण लयच खुश दिसाल तू रोहिणी आज व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये लयच खुश दिसाल तू आज. खुश नको खुश झाली बघा. तुला जस काय आता बोलला असतो. बोला ना, बोला ना ते. तर मी तिला काय 2-4 दिवस ठेवून वापस थोडी आणलं आजी. कसं बोलायला तुम्ही. माहेरी म्हणजे माहेरी कशाला पाठवत असते आरामासाठी. मग काय मी तिला काय म्हणालो का 3-4 दिवसात वापस येऊन. तिला हशी आलं, या बरीला हशी आलं, या बरीला हशी आलं आहे ना. चल झोपू दे तिला आता, आराम करू दे. आराम करते. बॅग गिग भरली का मग. काहून ग इकडे लेच उजेड बरोबर येतो का. क्लिअरिटी पण मस्त येते. क्लिअरिटी पण मस्त येते. लाईट असं डोळ्याला चमकत राहत. पण तिथे गेली बी तर व्यवस्थित राहत जाय. व्यवस्थित टायमर जेवण करायचं. गोळ्या घ्यायच्या व्यवस्थित. औषध पाजायचं. तेवढी मम्मी आहे, पण त्या मम्मीला थोडी माहिती औषध कवाशी काय. बाई मम्मी होती तेव्हा आणले नव्हते का औषध ते. पण त्या होते तेव्हा नाही पाजले ना. पाजले मम्मी स्वतःहून पाजत होती.
जर का मला एखादी आठवण नाही राहत मम्मी मला म्हणायची औषध पाजली नाही का म्हणतो. तुझे औषध माझे घेते मी टायमर. तुझ्या पुऱ्या गोळ्या माहिती आयला त्या माझी मी घेते मग गोळ्या माझ्या. माहितीये हा पुऱ्या गोळ्या माहितीये. लाव बरं फोन. कधी सकाळी घ्यायची कोणती सकाळी घ्यायची संध्याकाळी. ते नाही किती गोळ्या घ्यायच्या एका टायमाला ते फोन लाव. एकच ते मी माहिती ना मम्मीला. तर मग माझ्या गोळ्या मी घेईन तिचं औषध बरोबर देते मी टायमर तिला. अरे मग व्हिडिओ तुम्ही इकडला अर्धा शूट करा मी तिकडला शूट करून. इकडे काय बोलू मी तुझं चॅनल सगळं मग इकडं थोडंफार तर घ्या. तुलाच आता सगळं तिकडे व्हिडिओ काढायचं. थोडेफार नाही बंद ठेवतो हप्ताभर. थोडंफारचं शूट करसान ना. नाही हप्ताभर बंद ठेवतो आता. खूप जणांचे कमेंट आले की तुला काही काम नाही तिला आराम करू दे मायावरी पाठव. तिला इथं काहीच काम नाहीये. तुम्हाला एक रियालिटी सांगतो मी. हाय का रोहिणी तुला काही काम. इथंच बसायला राहते ती काही विषय नाही. आणि राहायला तिचा काळजीचा विषय तर मी प्रॉपर तिची प्रॉपर काळजी घेतो. नाही तर तिला बी विचारा तुम्ही घेतो का नाही. या सांगण्याच्या गोष्टी नाहीये पण कमेंट आल्या त्यामुळे मला बोला वाटायला म्हणून मी बोला. बरेच दिवस झाले तुमच्या रामदादा व्हिडिओ मध्ये आले. ती एक सिरीज आहे रोहिणी सिरीज आहे ती. एक हप्ता मी व्हिडिओ चालू केला की मीच चालू करतो असं सिरीज आहे ती. आलं लक्षात. हो का. बाकी सगळ्याचं आपापल्या घरातलं सगळ्याला आपापलं माहित असतं कसं राहायचं काय खायचं काय नाही. त्याच पद्धतीनं मी पण राहतो तसंच. तुम्हाला आमच्या बाईचा आवाज आला असेल. आमची पहिले हे झालेली आता काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्याचं मी शांत बसलेलं. काहीतरी कार्यक्रम चालू आहे. आणि आमची बाई अगर रात्री 2 वाजता किती वाजता उठती का. 2 वाजता 4 वाजता 4 वाजता उठली तर 6 वाजता झोपत नाही. बा म्हणजे तिच्या अशी डायरेक्ट डे टाइम आहे. डायरेक्ट तिचा टाइम जेव्हा सगळे लोक झोपते तेव्हा आमची उठतो. तेव्हा आमची मॉर्निंग होती दुसऱ्याची गुड नाईट होती. अशी गोष्ट आहे. आता सध्या झोपेले आता परत उठेल ती. नाही उठलेली डोळे उघडलेले का. काहीतरी कार्यक्रम चालू म्हणून उघडले. अच्छा बॅग कधी भरायची आता. भरी मध्ये नंतर आहे ना अजून थोडा टाइम. आणखीन भरपूर दिवस बाकी. किती दिवस बाकी तरी 4-5 दिवस बाकी. 7 दिवस बाकी अजून. कर भर आणि व्यवस्थित ये. आणि कोण येणार आहे तुझे पप्पा येईन का कोण आहे. फोन करीन बघायला लागेल ना. तू सांगितलंच नाही काय घरी अजून. ते आता ठरलं सगळं आपलं. कोणाचं. आपल्या दोघांचं आता झालं डिस्कशन. मी 3 दिवसापासून म्हणालो हे सगळं नाही का. बॅक कॅमेरा चालू असला तर चालू बोलणे. कॅमेऱ्यात बंद असत की एक शब्द सुद्धा बोलत नाहीये. कोण तुम्ही. मी का. आता जस्ट मी विषय बी नाही काढत. आता जस्ट ठरलं ती गोष्ट. मी विषय बी नाही काढत. विषय काढता पण आता ती गोष्ट जस्ट ठरली ना. तुम्हीच कमेंट करून सांगा. आई सॉरी तिला म्हणलं आता जस्ट ठरलं. आई तिला मी काय म्हणलं व्यवस्थित जा. लग्नाला जाऊ नको. व्यवस्थित ये. गाड्या बिड्या पाहून जा. लग्नाला जाऊ नको. गाडीत तर बसू नको असं सांग ना. पुढं माहेराला चालली ना. गाड्यानं गर्दी आहे लग्नाची. तू समजत नाही का. आई अशी आडवं बोलत असाल तर तुम्ही याचा काही वेगळा अर्थ काढू नका. आडवं कशाला बोलायला मी. गाड्यानं गर्दी भाऊ. जाऊ दे स्पेशल गाडी करीन मी तिचं. तसंच मी तर तुला म्हणाय आडवं. पण असं काय असतं ना बाबा. जावायने जात नसते सोडायला. नाही असं काय प्रथा असते ना. आता परत कमेंट नाक करू तुला चॅप्टर रे तू सोडून द्यायला पाहिजे. रोहिणी मी सोडायला सोडतो बरोबर. आता याच्यावर पण कमेंट येणार माहिती का. पवा तिचा जर भाऊ आला घ्यायला मोठी गाडी करून हा
जर आला कधी तर पाठवू, नाही तर मी नेऊन सोडेन बाबा. जाऊ दे. कामच काय मला अरे आमच्या घरात मग असंच झालेलं आहे सध्या. मग तू लहान लेकरू आहे मग आमचं. लहान लेकरू कशाचं, मला लेकरू झालं आता. तुला झालं पण माझ्या बापाला तू 10 लेकरं झाली तरी लहानच आहे तू आम्हाला. माय बापाला हायला आणि ही गोष्ट पटली मला. मग तुला 10 लेकरं झाले आणि लहानच म्हणून तुला हो तू ते बायको देखता तुला 2 चापड्या मारते. मार बरं, काय म्हणते ती पाहतो मग. मार बरं आई. तू काही मदत तर तुम्ही दोघं बघून घ्या. मदतच पडत नाही ना तुम्ही त्यांना मारलं तू नाही आला तर बायको ते भीमकवडा राहते. व्हिडिओ मध्ये येईन जरासं. ए बाळा, काय केलं असेल ना बस ना तू, उठून बस ना. ते भीमकवडा राहते पण अशी बाई झेलती असं झेलते मी तुला. भीमला. हा असं भीमाल झेलते मी. हो ना, वजन होत मग वजन होत नाही करायचं. माईच्या पोटात लेकरू सपात ताटात सपातच नाही का. कोणच्या ताटात? जेवायला ताटात बसले बसतो का मी? हा? बसायलाच पाहिजे माईच्या ताटात. जेवायच्या ताटात काय बोलते, आपलं सपातच नाही. मग सपातच काय आता तिच्यात. तसंच बोलायची पद्धत असते. मग मग समजा आता आपण लेकीच्या घरी गेलो, लेकीच्या घरी काही किरकिर झाली, हम्म. मग डायरेक्ट माणूस म्हणते ताटात पोटात सपादली आणि ताटात सपादत नाही का. चल माय घरी. चल आपल्या घरी. आणि माय कशी अशी असते बोलायची चपाती पद्धत देते. असते ती. असं नको ना मायच्या घरी गरीबी नाही. किती गरीबी असली मायच्या घरी तरी माय सहन करणारी लेकीचं. दुसरं कोण नाही करत. दुसरं नवरा बी कोण करत नाही नाही, करणार. सासू सासरे करत नाही. मायला सपादूनच घेणे. मला नाही पटत ही गोष्ट. नाही पटत तर सोडणं विषय. कशाला गोष्ट माय करायला? कशी सपातत, हा? नवरा कस काय नाही सपातत. मायच्या घरी काय चटणी बी खाल्ली तर मी म्हणून पुरणाची पोळी खाल्ली. हा. कोण मी तू? काही रोहिणी? मी बी तिच्या वाणीच गरीबाच्या घरची आहे ना. रोहिणी बी. हो बरं. माणसानं आलं तर माजू नाही. हा. आणि गरीबी असली तर तुला असं लाजू नाही. म्हणायचंय का? हं? तुला असं म्हणायचंय का काय की मी माजलो म्हणून? तू काय बी बोलतो बा आता. मग म्हणलं काय मी सांगाय म्हण आहे असं. मी तेच विचारायला लागलो, ज्या मनात काय आज जाणूनच घेऊ. तसं म्हणणं एक पद्धत आहे. पद्धती ते बोलायची मनाची. मन आहे का ही? हम्म. अच्छा. कोणी कोणी काय करते माहिती का, जर सकाळ की झाडावर उडू का आकाशात उडू, माणसानं भंजून खाल्लं पाहिजे. नाही बाबा, आपलं काही तसं नाही. तेच चांगलं आहे ना. तर सगळं व्यवस्थित आहे. लक्ष्मी भंजवणं म्हणजे लई कठीणचं काम आहे हो. लक्ष्मी आपल्याला देव खूप द्यायला नाही. जणांनी कमेंट केली, बाळातीन देव घरामध्ये असती का? मग वरती पाठवू का म्हणा बाळात. काही नसतं होत. आम्ही ते 5 दिवस आहे का पडदा लावला होता देवाऱ्याला, ठीक आहे. आणि 5 दिवसानंतर मग आजी ना ते नाळ पडला की पडदा काढला आजीने. अच्छा, त्याच्यामुळे असतं का ते? हा, ते नाळ पडेस तर विटाळ असते. अच्छा. मी तर तिसऱ्या दिवशीच पडला. हो का? अच्छा. तर चला, व्हिडिओ खूप मोठा व्हायला. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आणि तुम्हाला सांगतो रोहिणी किती तारखेला जाणार आहे, किती तारखेला येणारच नाही सांगणार आहे फक्त. तिला आम्ही आधीच सांगितलेलं तुझ्यावर करायचं नाही. नंतर आम्ही आहे की नाही का? तुलाच माहिती. तोपर्यंत बाय बाय.